मोफत धान्य घेण्यासाठी 5 कागदपत्रे द्यावी असं सरकारच्या माध्यमातून आता सर्व रेशन कार्ड धारकांना या ठिकाणी सांगण्यात आलं आहे। सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आता पिवळ्या व केशरी रेशन कार्ड धारकांसाठी आली आहे। रेशन धारकांना इथून पुढे गहू आणि तांदूळ मिळणार नाही। मुख्यमंत्र्यांची सर्वांना तातडीची सूचना आल्या। पुढील 7 दिवसांमध्ये 5 नवीन कागदपत्रे जमा करायला तुम्हाला आता सांगितले आहेत। राज्यातील पिवळ्या व केशरी रेशन कार्ड धारकांसाठी खूप महत्त्वाची बातमी आता समोर आली आहे। पावसाळा असल्यामुळे तुम्हाला जून, जुलै आणि ऑगस्ट या 3 महिन्यांचे गहू आणि तांदूळ एकत्र मोफतपणे तुम्हाला 3 महिन्यांचे आता दिले आहे। परंतु आता या 3 महिन्यानंतर म्हणजेच आता सप्टेंबर महिन्यामध्ये तुम्हाला मोफत गहू तांदूळ देण्यासाठी आता मुख्यमंत्र्यांकडून ही 5 कागदपत्रे नवीन तुम्हाला आता या ठिकाणी मागवली आहेत। जून महिन्यामध्ये पिवळ्या व केशरी रेशन कार्ड धारकांना 3 महिन्यांचा जो एकत्र माल मिळाला, त्यामुळे अनेक रेशन धारकांनी मोफत मिळणारे गहू आणि तांदूळ बाजारामध्ये जाऊन विकल्याचं आता अन्न व नागरी पुरवठा विभागाला या ठिकाणी सापडलंय। त्यामुळे इथून पुढे आता तुम्हाला मोफत गहू आणि तांदूळ मिळण्यासाठी तातडीने ही नवीन 5 कागदपत्रे द्यायला आता मुख्यमंत्र्यांकडून सांगण्यात आलं आहे। जे रेशनधारक ही 5 कागदपत्रे देणार नाहीत त्यांना इथून पुढे गहू आणि तांदळाचा एक दाणाही दिला जाणार नसल्याची मोठी अपडेट आता या ठिकाणी समोर आली आहे। त्यामुळे आतापर्यंत जर तुम्ही गहू आणि तांदूळ सरकारच्या माध्यमातून मोफत जर या ठिकाणी घेतलेला असेल आणि आता जे तुम्हाला जून, जुलै आणि ऑगस्ट या 3 महिन्यांचा एकत्र मोफत गहू आणि तांदूळ म्हणजेच धान्य मिळालंय, परंतु आता इथून पुढे अनेक रेशनधारकांना यामधून वगळण्यात येणार असल्याची माहिती समोर येते। लाभ बंद करण्यात येणार आहे। त्यामुळे पुढील 7 दिवसांच्या आतमध्ये पिवळ्या व केशरी रेशन कार्ड धारकांनी सरकारला ही 5 नवीन कागदपत्रे जमा करावीत अशी सूचना अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या अंतर्गत आली आहे। आता अन्न व नागरी पुरवठा विभाग म्हणजेच केंद्र सरकारच्या माध्यमातून प्रत्येक राज्याला अन्न व नागरी पुरवठा विभागाची नेमणूक केलेली असते, ज्यामध्ये आता तुम्हाला नवीन 5 कागदपत्रांची मागणी सर्व पिवळ्या व केशरी रेशन कार्ड धारकांना या ठिकाणी करण्यात आली आहे। तर बघा, यामध्ये 5 कागदपत्रांची मागणी करण्याचं खरं कारण म्हणजे पिवळ्या व केशरी रेशन कार्ड धारकांनी जे मोफत तुम्हाला जून महिन्यामध्ये एकदम गहू आणि तांदूळ जास्त मिळालं, म्हणजेच 3 महिन्यांचं एकत्र मिळालं, तर ते बाजारामध्ये अनेक रेशनधारक विकताना अधिकाऱ्यांना आता सापडले आहेत। ज्यावेळी सरकारच्या हे लक्षात आलं त्यावेळी सरकारच्या माध्यमातून 5 नवीन कागदपत्रे तुम्हाला द्यायला सांगितले आहेत। जर तुम्ही पुढील 7 दिवसांच्या आतमध्ये ही 5 कागदपत्रे दिली नाहीत तर येणाऱ्या सप्टेंबर महिन्यापासून तुमचं गहू आणि तांदळाचा लाभ कायमचा बंद करण्यात येणार आहे। त्यामुळे तुमचं महत्त्वाचं थोडंसं काम बाजूला ठेवायचं मित्रांनो आणि हा व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे, कारण या व्हिडिओमध्ये सरकारने सांगितलेली नवीन 5 कागदपत्र सांगण्यात आले आहेत, जी तुम्हाला पुढील 7 दिवसांच्या आतमध्ये जमा करायचे आहेत। अन्यथा तुमचा पण मोफत जे मिळतंय गहू आणि तांदूळ याचा लाभ आता सरकारच्या माध्यमातून बंद करण्यात येणार आहे। महिन्याला तुम्हाला मोफत गहू आणि तांदूळ जर इथून पुढे पाहिजे असेल तर सरकारच्या माध्यमातून तुम्हाला 5 नवीन कागदपत्रे लवकरात लवकर आता द्यायला सांगितलेले आहेत। हे 5 कागदपत्रे तुम्ही आता दिल्यानंतर सरकार आता तुमच्यावर काही बंधने सुद्धा घालणार आहेत, कारण मोफत जे गहू आणि तांदूळ तुम्हाला मिळतं तर तुम्ही कुठेही त्या ठिकाणी बाहेर विकण्यासाठी तुम्हाला परमिशन अजिबात नाही। तरी पण अनेक रेशनधारक कुटुंबांनी गहू आणि तांदूळ विकल्याचं आता सरकारला या ठिकाणी सापडलं आहे। त्यामुळे सरकारच्या माध्यमातून काही बंधने सुद्धा घालण्यात आले आहेत, काही सूचना देखील घालण्यात आल्या आहेत व काही 5 कागदपत्रे सुद्धा तुम्हाला सादर करायला सांगितलंय। त्यामुळे सर्वांनी या ठिकाणी आता लक्ष देऊन बघायचं आहे। सर्वांनी लक्ष द्यावा की यामधील पहिली 3 कागदपत्रे जी आहेत तर ती जुनीच आहेत। यामध्ये सर्वात मोठे बदल सुद्धा सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आले आहेत, कारण मोठा गैरप्रकार आढळल्याचं सरकारच्या माध्यमातून आता स्पष्टपणे सांगण्यात आलंय। त्यामुळे सर्वांनी 5 कागदपत्रे व्यवस्थित बघायचे आहेत।
यातलं एक जरी कागदपत्र देण्यासाठी तुम्ही उशीर केला किंवा कागदपत्रे देण्यासाठी विसरला तर तुम्हाला पुढचा लाभ जो आहे म्हणजेच गहू आणि तांदळाचा पुढचा जो लाभ आहे तर तो दिला जाणार नाही असं स्पष्टपणे सांगण्यात आलंय। त्याचं कारण म्हणजे सरकारने काही नियम आता कडक केले आहेत। तुम्हाला 3 महिन्यांचा लाभ तुमच्या घरामध्ये आता जून, जुलै, ऑगस्ट दिला होता, परंतु अनेक पिवळे व केशरी रेशन कार्ड धारक जे आहेत तर ते तुम्हाला 3 महिन्यांचे मिळणारे गहू आणि तांदूळ बाहेर बाजारात विकत असल्याचं सरकारने आता पकडलंय। त्यामुळेच आता ही 5 कागदपत्रे तुमच्याकडून मागितलेत। बघा 5 कागदपत्रे कोणकोणती आहेत। आता बघा या 5 कागदपत्रापैकी पहिली 3 कागदपत्र जुने आहेत, परंतु यामध्ये सुधारणा करायला सरकारने सांगितलंय आणि 5 कागदपत्रापैकी शेवटची 2 कागदपत्रे नवीन काढायला तुम्हाला सांगितलेत। त्यामुळे पुढील 5 वर्षापर्यंत मोफत गहू आणि तांदळाचा लाभ तुम्हाला जर त्या ठिकाणी आयासा टिकून राहावा असं वाटत असेल तर महिन्याच्या महिन्याला गहू आणि तांदूळ मोफतपणे मिळावं असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही लक्ष देऊन बघायचे आहेत की ही कागदपत्रे नेमकी कोणकोणती काढायची आहेत। लवकरात लवकर पुढील 7 दिवसांच्या आतमध्ये सरकारला ही कागदपत्रे तुम्हाला या ठिकाणी आता जमा करावी लागणार आहेत। त्यामधलं पहिलं कागदपत्र सांगितलं आहे उत्पन्नाचा दाखला आता द्यावा लागणार आहे। काही रेशन धारक जे असे आहेत ते बघा कुठून असे आढळलेत म्हणजे बघा ज्यांचं उत्पन्न 5 लाख, 10 लाख, 15 लाखांच्या वरती वर्षाला उत्पन्न आहे तरी पण ते मोफत गहू आणि तांदळाचा लाभ घेऊ लागलेत, त्यांच्यासाठी खास सूचना पिवळ्या व केशरी रेशन कार्ड धारकांसाठी आलेले आहे। पहिलं कागदपत्र तुमच्यासाठी लक्षात ठेवा, सर्वांनी तुम्हाला उत्पन्नाचा दाखला या ठिकाणी नवीन काढून द्यावा लागणार आहे। आता तुम्ही म्हणाल की आम्ही आधी उत्पन्नाचा दाखल्याचं झेरॉक्स त्या ठिकाणी दिलेलंच आहे, परंतु आता तुम्हाला नवीन त्या ठिकाणी कागदपत्र हे उत्पन्नाचं द्यावं लागणार आहे। त्याचं कारण म्हणजे तुम्ही 2024ला म्हणजे मागच्या वर्षी त्या ठिकाणी उत्पन्नाचा दाखला दिला होता, परंतु आता 2025 मध्ये सरकारने ज्यावेळी तपासणी केली त्यावेळी असं आढळून आलं आहे की जे मोफत तुम्हाला गहू आणि तांदूळ सरकारकडून दिलं जातं तर अनेक रेशन कार्ड धारक बाहेर जाऊन हे गहू आणि तांदूळ विकत आहेत, म्हणून तुम्हाला नवीन उत्पन्नाचा दाखला काढावा लागणार आहे। त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्या ठिकाणी उत्पन्न तुमचं 2.5 लाख रुपयापेक्षा कमी असलेला उत्पन्नाचा दाखला लागणार आहे। ज्या पिवळ्या केशरी रेशन कार्ड धारकांचं उत्पन्न 2.5 लाख रुपयापेक्षा वार्षिक उत्पन्न या ठिकाणी जास्त असेल त्यांना इथून पुढे मोफत गहू आणि तांदूळ दिले जाणार नाही। त्यामुळे पहिलं कागदपत्र सर्वांनी लक्षात ठेवा, उत्पन्नाचा दाखला तुम्हाला लागणार आहे। आता पहिलं कागदपत्र झालं, आता अजून 4 कागदपत्र लागणार आहेत। शेवटची 4 नंबरचं आणि 5 नंबरचं कागदपत्र नवीन आहे, जर तुम्ही ते विसरला तर तुम्हाला इथून पुढे गहू आणि तांदूळ मोफतपणे सरकारकडून दिले जाणार नाही। त्यामुळे शेवटची 4 नंबरचं आणि 5 नंबरचं कागदपत्र कोणते आहेत हे तुम्हाला त्या ठिकाणी बघायचं आहे, लवकरात लवकर जमा करायचं आहे, ते काळजीपूर्वक लक्ष देऊन बघा। 2 नंबरचं कागदपत्र या ठिकाणी सांगत आहे ते म्हणजे 7/12 उतारा। सर्वांनी एक गोष्ट लक्षात ठेवा, सरकारने सांगितलं आहे तुमची जमीन आता सरकार चेक करणार आहे, कारण काही जणांची जमीन 10 एकर, 20 एकर, 30 एकर असून सुद्धा ते सरकारकडून मोफत मिळणारं गहू आणि तांदूळ अजून पण या ठिकाणी घेऊ लागले आहेत। त्यामुळे अर्जंट सूचना सरकारच्या माध्यमातून आली आहे की तुमचा 7/12 उतारा मागवला आहे। आता पुढचं कागदपत्र बघा, आता बघा या ठिकाणी सरकारने 7/12 उतारा या ठिकाणी मागवलाय। त्या ठिकाणी बघा आता तुमची जमीन किती आहे, की जास्त जमीन जर असेल तर तुम्हाला गहू आणि तांदळाचा लाभ या ठिकाणी दिला जाणार नाही। आता बघा यानंतर 3 नंबरचं कागदपत्र आहे ते म्हणजे रहिवासी दाखला। सगळ्यात महत्त्वाचं कागदपत्र सरकारनं मागवलंय, तुम्ही ज्या ठिकाणी राहता त्या ठिकाणचा पुरावा तुम्हाला मागितला आहे। रहिवासी दाखला जर तुमचा त्या ठिकाणी दिला नसेल तर नवीन तुम्हाला त्या ठिकाणी काढायला सांगितलंय। त्याचं कारण म्हणजे आपल्या राज्यामध्ये म्हणजेच महाराष्ट्र राज्यामध्ये उत्तर प्रदेश असेल, बिहार असेल, मध्य प्रदेश असेल, कर्नाटक असेल, तर या राज्यामध्ये आता या राज्यामधून अनेक लोक आपल्या राज्यात आलेत तर इथेच राहायला लागलेत आणि त्यांनी आता इथल्याच अधिकाऱ्यांकडून थोडं पैसे देऊन आतून पिवळे व केशरी रेशन कार्ड त्या ठिकाणी त्यांनी काढून घेतलंय आणि ते लाभ सुद्धा घेत असल्याचं सरकारला लक्षात आलंय। त्यामुळे तुम्हाला रहिवासी दाखला द्यावा लागणार आहे।
यामधून सरकारला आता समजणार आहे की तुम्ही महाराष्ट्र राज्याचे खरोखर नागरिक आहात का। त्यामुळे तिसरं कागदपत्र द्यावं लागणार आहे। सर्वांनी आता लक्षात ठेवायचं आहे ते बघा, तिसरं कागदपत्र सर्वांनी तुम्ही रहिवासी दाखला त्या ठिकाणी द्यावा लागणार आहे। 4 नंबरचं आणि 5 नंबरचं कागदपत्र पूर्णपणे नवीन असणार आहे, जी तुम्हाला पुढे सांगणार आहे। जर तुम्ही ही कागदपत्र 4 नंबरचं 5 नंबरचं दिलं नाही तर तुम्हाला या लाभापासून म्हणजेच गहू आणि तांदूळ मोफत जे मिळतं तर त्यापासून वंचित राहावे लागणार आहे। आता बघा 4 नंबरचं कागदपत्र आहे ते म्हणजे ओळखपत्र सांगितलंय। ओळखपत्र म्हणजे काय, तुम्ही आधार कार्डाचं झेरॉक्स दिलेलं असेल परंतु यामध्ये महत्त्वाचे बदल करण्यात आले। म्हणजे रेशनधारक कुटुंबाने काय केलंय, त्यांचं आधार कार्डाचं झेरॉक्स आहे तर ते 10 वर्षाच्या आधी दिलेलं असतं जुनं, तर ते झेरॉक्स त्यांनी दिलंय। म्हणजेच आता 2025 सुरू आहे, मागील 10 वर्ष म्हणल्यावर बघा 2025च्या मागील 10 वर्ष 2000 त्या ठिकाणी 15च्या आधी आधार कार्ड काढून त्याचे झेरॉक्स तुम्ही दिलाय, त्यावरती अनेकांची नावे व्यवस्थित दिसत नाहीत, काही जणांच्या जन्मतारखा अर्धवट आहेत, काही जणांची पूर्ण नावे सुद्धा लिहिलेली नाहीत। तर यामध्ये सर्वात मोठे बदल आता करण्यात आले आहेत ते म्हणजे तुम्ही तुमच्या जन्माच्या दाखल्यावरती तुमचं नाव आहे, तुमची जन्मतारीख व्यवस्थित आहे का तीच तुमच्या आधार कार्डवरती असली पाहिजे, व्यवस्थित आहे का चेक करून तुम्हाला परत झेरॉक्स काढून द्यावं लागणार आहे। त्यानंतर आता 5 नंबरचं शेवटचं कागदपत्र आहे। अनेक रेशन कार्ड धारक कुटुंबांनी ते कागदपत्र 5 नंबरचं मागच्या वेळी दिलेलंच नाही, ते म्हणजे रहिवासी दाखला जो आहे, म्हणजे तुम्ही ज्या ठिकाणी राहता तो पुरावा, म्हणजेच तुम्ही ज्या घरामध्ये राहता तिथलं लाईट बिल असेल, पाणी बिल असेल, त्या ठिकाणी घराचे बिल असेल तर तुम्हाला घरपट्टीचं बिल असेल ते द्यावं लागणार आहे। जेणेकरून सरकारला हे समजून येईल की तुम्ही जो रहिवासी दाखला दिलाय तर नेमकं त्याच गावातील आहे का, तिथेच राहत आहात का, ही महत्त्वाची अपडेट आता सरकारला सादर करायचं आहे। मोफत अन्नधान्य जे तुम्हाला मिळत होतं त्यामध्ये चोरीचा प्रकार आढळल्याने ही कागदपत्रे तुम्हाला आता काढायला सांगितलेत। आता 3 महिन्यांचे तुम्हाला मोफत धान्य या ठिकाणी दिलेलं आहे। ज्यावेळी 3 महिने कंप्लीट होतील त्यावेळी ही कागदपत्र सरकारकडून मागण्याची दाट शक्यता आहे, त्यामुळे ही कागदपत्र काढून ठेवा, केव्हा पण सरकार तुम्हाला ही कागदपत्र मागू शकतं। व अशाच प्रकारचे दररोज व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या लाईफ चेंज मोटिवेशन या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा। धन्यवाद।